आत्या हे माय आत्या तर मावशी आल्या नसेल का हो घरी किती दिवस महिना झाला या पुण्याला जाऊन बसल्यात काही आले असतील की मग अगं बाई महिना झाला तरी त्याचा यायचा पत्ता नाही आले असतील चल एकदा जाऊन चल बरं बघू आपण 2-4 दिवस झालं बाय येऊन बी उगा सासा सुना उगा तरी चक्कर मारीना गेल्या आता इकडं त्याला बी येऊ वाट नका काय की मा इकडं आमच्या घरला आता मावशी ए माय मावशी बरं. आहोत का माय घरी या 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 लय मोठ्या नशिबाच्या आहेत ग माय मरत नाही तर लवकर सासा सुना बसा इकडून बसा किती महिने झाले तर पुण्याला राहायला लागलो तिकडं आता लिकी बाळा आता नातीचा साखरपुडा झाला आता एका नाताचं जमलंय त्याची सुपारी फुटली मग आम्हाला काय सांगितलं नाही आम्हाला आता का तुम्हा- बोलवलेलं नाही आता तुमच्या पोरानं फोन केला होता तुमच्या पोराला मग तुमच्या पोरानं तुम्हाला सांगावं का नाही हा आता तुम्ही राणा माळाने असतात काम धंदे करायला मग तुमच्या लेकाचं काम आहे सांगायचं की मावशीचा फोन आलता गडे त्यांच्या नातीचा साखरपुडा झालाय एका नाताचं जमलं या लय लिकीच्या घरी गेला तिथं खाऊन बिवून पुष्ट झाला असता तुम्ही आम्हाला हे का सांगितलं असतं का बिघडलं असतं का आम्ही काय तिथं खायला येणार होतो का आम्ही एका कार्यक्रमाला येणार होतो की आणि तुम्ही आम्हाला पण सांगितलं नाही माय असल्या कसल्या मावशी आहेत की काय आम्ही काय तिथं लय असं रोजची रोज एवढं खाल्लं असतं का तुम्ही एक आस करायला लागलात बाई की आम्ही लय छानके असल्या म्हणे मरणाचं खाऊन आणत माय अशा झाला अहो खाण्याचं नसतंय व माय काही खायासाठी तुम्हाला सांगितलं नाही असं मला वाटायलंय का तिथं काय लय तुम्ही असं काय खाऊन पोटावर बांधून झोपला असताव का लागेल तेवढंच खाल्लं असतं अहो तुमच्या लेकाला फोन केला होता की आम्ही काय तरी अजून मलाच लागला दुमतू बोलायला तुमच्या लेकानं नाही तुम्हाला सांगितलं ती नाही बरं तुम्हाला सांगाय काय झालं तो माझ्याकडे बी होता की एक फोन आता ते तुमचा सारखा लागच ना गेला की काय नु कौरव क्षेत्राच्या बाहेर हायन आता उत्तर देत नाहीन सेवा बंदच हायन मग आता हीच ऐकून घ्यावा लागायला मला तुमच्या भाकड खाता त्या मोबाईलाच्या अहो सरळ सरळ म्हणा की माय मावशी आम्हाला तुम्हाला बोलवायचंच नाही म्हणून बरं तसं म्हणा जाऊ द्या आता काय आता बघ त्याला तसंच म्हणायचं होतं आता काय तुमच्या मोरी आता किती बी जीव तोडून आम्ही सांगितलं प्रत्येक कार्यक्रमाला मावशी 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 आणि बघा या मावशी किती भारी आहे तर माय बरं आताच सांगून ठेवते माय पुढच्या 26ला नातीचं माझ्या लग्न हाया हा, आता आम्ही म्हणल्यावर सांगा आता आम्हाला बरं आता या आमच्या टांगळ्या घाला आमच्या गळ्यातच आता काय गरज आहे घालायची आता सांगितलं तरी नाहीच म्हणायला तुमच्या लेकानं तुम्हाला नाही सांगितलं आणि आम्हालाच काय बोलायला बरं जाऊ द्या माय मावशी ती सोडून द्या हा. ती आहे का ही चांगली आहे का ती माणसं नवरा नवरदेव चांगले आहेत काय हो चांगली आहेत की माणसं चांगली त्याच्या बंगला गाडी मिलिटरी तसलं काय म्हणते की तसलं आहे का चांगलं हो सगळं हाय का 2 गाड्या आहेत घरदार हाय हा न सासऱ्याला नोकरी होती आता काय का बळच करून द्यायला लागला होय मग आता बळच कसं द्यावं करून येड्यावनी चांगलं आहे तर करा नाही तर उगाच नका करू माय बाया चांगलं हाय हा मातीचं माझ्या लय भारी हाय ह्यान मग आवडली का नवरदेवाला नवरी अगं बाया मग आवडली तर काही नाही फिक्सच आहे मग फिक्सच आता नवरदेवाचं घरदार बघून आला सुपारी फोडली एवढा मोठा साखर पुडा केला अजून आणि त्याच्यात काय फिक्स करायचं राहिले सांगा आता बया हा? सगळं तर करून आला हा. पण एका कार्यक्रमाला आम्हाला बोलवू नाही लग्नाला तर कोणी बोलवतंय की होय मग आता नाताच्या बोलू की कुंकू टिळ्याला तुम्हाला माझ्या अमरचं हाय की अजून नाताचा बी झाला आता सांगितलंय की माय नाताचा बी झाला म्हणून नाही झाला सुपारी फोडून गेलेत पाहुणे एवढंच झालंय म्हणून सांगितलंय मग आता सुपारी फुटली आता कुंकुटिळा कसला असतंय ते असतंय ना वेगळाच कार्यक्रम कुंकू टिळ्याचा तुम्हाला निवळ माहिती नाही का तुमच्या लेकाचं कसं तर लग्न तरी केलं नाही मग आम्ही सुपारी बी कुंकुटिळा बी एकदाच केला सगळं एकदा आम्ही नाही तसं आमचं आता सुपारी फोडून गेलेत आता माझी लेक पुण्याला राहते पाहुणे इकडं गावाकडं राहणारे आहेत हा सगळे करून खाणारे आहेत इकडले बी गरीब माणसं आहेत साखर पुडायला गेला तिथं महिना राहायला लागला आता लग्नाला गेल्यावर वर्षकड काढताव काय की हो वर्ष काढीत असतंय का माणूस मग वर्षात काढत असतंय की 4-8 दिवस राहायचं असतंय का वर्ष राहत असतंय कोणी तुमच्या राहिले का कोणी तसे मग आता साखर पुडायला गेला हा. मग कसं महिना ते काढला मग आता 2-4 लेकी बाळा आहेत माझं गणपत काय थोडं आहे म्हणजे का काय इतक्या दिवस राहायचं असतं
काय आहे आता? माझं राहायचं कुठं बी, खायचं बसायचं आराम करायचा. मला काय इथं आलं तरी काय करायचंय मला? काय माझे आता लहान सहान लेकरं बाळ आहेत का? आता सुना बाळा मोठे नातरुंड पतरुंड मोठे झाले. माझं काय आहे कुठं तरी आता? ती कुठे गेली मेंढरावानी केसाची चिपट्यावानी नाकाची? असत्याल की घरामध्ये काय करीत असत्याला? बोला की जरा मग पटंगणात. नाही आता त्या कामामध्ये असत्याला. नाही एक माहेराला गेली व एकच आहे मोठी. मै 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 मै. हं. बारकी सून माझी माहेरला गेली. तसलं म्हणे जाऊ नका माय आता सुनायला. काय झालं मग आता तसलं म्हणल्यावर? चांगलं बोलायचं. मेंढरावानी केसाचे, आय मेंढरावानी केसाचे. अगं ऐकू येईना का काय म्हणाव तुला? अगं ये की जरा बाहेर आम्हाला बोलू लाग. अगं माझा नरडा दुखायला की. आता तिकडं नंदाच्या घरी फुकट फाकटचं खाऊन आले असत्याला, मजा मारून आल्या असत्याला. बघा आता त्याला घराच्या बाहेर निघू वाटत नसेल. ती कशी पळाली लगेच चिपट्यावानी नाकाची माहेराला. रान धरून त्याच्यात बी काय माहेरला पळायचं असतंय? आता माय माहेर करायचं नसतंय का? या 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 आली गे मेंढरावानी माहेरला जायचं नसतंय का? आता नसतंय जायचं. लैंदी झालं नव्हती गेलेली, वर्ष 2 वर्ष झालं तिला नव्हतं धाडलं. मग आता गेली राहिली 8-15 काय दिवस. बघायला लागलीस? कुठं शिकळ निघाली तुमच्या ती बघत आहे ना. बाई बघा बाय कसं बोलणार बाई आम्हाला. सुनाला तर कुठला बैलाचा ती हे आणून घातल्यावनी बैलाच्या गळ्यामध्ये घुंगराची माळ नसते का ती तसलं आणून कुठलं घातलंय कुठलं मागितलं. स्टाईल अगं तुला माहित नाही का ही गावातली स्टाईल आहे. दुनियाची येऊन मी आणलेली आहे. बस माय तिकडे जरा बस. काय नको माझ्या पाठी भाग उभा राहू. बघत आहे की तुम्हाला वाळ लाव का मजबूत झाला. आम्ही महिना 2 महिने फिरत होता तवर मला गुदगुद्या वाजत खोलले गुदगुद्या वाजत. आता बाया, चांगलं आहे ना. काय मूर्ख आहे सुनाला तर वाळूनच टाकलंय मालेच वाळली सुन तर. अगं फेस ना फेस पडला की या कायदेशीर मला ऊस लावू. आता तळ भरलंय मग आता शेतकऱ्याची मजाच आहे की. हा ऊस लावणी करण्याची ही करण्याची. तुमची किती झाली या ऊस लावण? झाली माय 10-12 एकर. अजून 5 एकर राहिली या. आता काय करावं बघायला रान आहे बाया? का 5 एकर म्हण लावायची अगं तुझ्या राहिली. काय जीवाला लाज वाटते का माय असलं लोकाच्या- बोलायला? लोकाच्या रानामधलं जाऊ जाऊ चुरू चुरू खातावर नखऱ्यानं लागला इथं आम्हाला अगं, मोठ्या माय, पाण्याचा माय, बाता माय, सांगायला. तसलं तुम्हाला वाटलं काय 2 महिने आम्ही गाव घर सोडून गेला होती सगळं बदललंच आणि आम्ही हाणला बदल काय बी बोलून पटवू. आता कळलं बारकेसून गावाला तिच्या माहेरला गेली म्हणून ही ताशीला काढायला लागली इथं आमच्यापासून. मग मी बी कालच आले की अगं मी बी तिथं होते की. काढायला तिथं कवर गेली या. मग जा तुम्हाला लय आता आठवण नका का आठवण यायली असली तर मग या तिच्याकून जाऊन म्हणजे नाही, ती नाही, तुमचं हीच चांगलं विषय स्वागत चालू करते या. हीच विषय चालू आहे. हा म्हणूनच म्हणलं जावा की. बघ ना हिला माहेराला पाठविलं नाही म्हणून बघ कशी आपल्यावर जळायला लागली या. अहो. बघ ना आपला दाग दागिना बघून कशी जळायला लागली या. दिसायला मा कुठून तरी चोरून आणलेला तुमचा ए दाग माय दागिना. असलं बोलू नको बघ अजिबात मला तसलं पटत बोलायचं नाही. नाही तसलं बोलायचं असं जा घरामध्ये. कशाला मला हाका मारल्यात मी काय बसले होते का घरामध्ये काम करीत होते की. नाही मावशी काय खरं तुमची मैत्रीण कुठे गेली हो? आमची मैत्रीण अजून आलीच नाही सिलाई करायली असं. नका मावशीच्या हातापाय चोळू चहा पाणी काही भेटणार नाही आताच काही नाही. आलेल्या वाटेनं 4 शब्द बोला लय दिवसाला आलाव आणि गोडीनं उठून जावा. उगा फजिती करून घ्यायचं करू नका. बरं काय मावशीच्या आम्ही हात पाय चोळायचे आहे का काही तर आम्ही चहासाठी देतात तू नाही तिकडे या. वाळून उठून उगाच गेला आम्हाला दोघी जणी बोलून आमच्यातलं गप्पा खाय करू नको. जा तिकडे. हो माय तिकडं खायला नाही पण आमच्यातलं भेटलं ती तब्येती खराब झाल्या तुमच्या. कसं काय झालंय म्हणा दोघीच्या बी? एवढा मोठा दागिना दाखवायला ती साडी बघा ती कशी फाटलेली आहे ही साडी बघा. बरं झालं माय मावशी तुम्ही आला. अहो काय सांग तुम्हाला अहो इतकं खुरपण ती किती तण आलं या. आता आम्ही दोघीनं ना इतकं करकुर आमचा फेस पडला बघा. आता आपण जरा 4-5 जणी मिळून ते खुरपून घेऊ. आमच्यासाठी ठेवलं का तण राखून गुडघ्या आहेत का हो का माय? विचू काढायचं तुमच्या रानातलं काय बी काम असू फवारणी आधी करून द्या हातावर माय. पैसे द्यायचे तर कामाला येताल नाही तर नाही. आम्हाला लग्न आलेलं आहे पैसे लागतात खर्चायला. तुमच्यात येऊन का आम्हाला कुठं हातावर तुरी घ्यावा का आम्ही? बरं तुमचं लग्न आलंय मग लग्नासाठी पैसे द्यावा का? नाही तर मग मग काय नका फुकट का? करावं का? तुमच्या कामाला फुकट राहावं का दुसरीकडे नाही का आम्हाला पैसे द्यायचे. आम्हाला काय काम भेटलं नका काय दुसरीकडे.
आता पहिल्यावानी हजेरी राहिली नाही. 150 न 200 न 250 500 रुपये झाली. ऊस लावायला आणि खुरपायला 300 रुपये झाली. ती बी 11 वाजता जायचं आणि 5 वाजता घरी यायचं. बया हा. तू शेतकरी का आम्ही ग? हो, जाऊन विचारा तुमच्यासारखी भिकार भाजगी शेतकरी तुम्हीच असताल. माय कुणी नसल, अख्या गावात बी नसल, जगात बी नसताल. सांगायला इथं आम्हाला बी माहिती आहे की आम्ही बी कामाला दररोज एका शेतकऱ्याच्या जात आहोत की. अगं तुला उठणं तरी होतंय का ग बदाड गंगे म्हण की 500 रुपये हाजरी द्या. मग किती देता? खुशाल 500 रुपये हजेरी मागायला अगं मग लागली. त्याला कितीतरी काय द्यायची. करायचंय? तुमच्या रानात कामाला 11ला पोहोचलं ना आम्हाला वेळेवर सुट्टी झाल्यावर आम्ही घरात उठू नाही तर करबी झोप. तुमच्या रानात टायमाला आल्यावर तुमचं पैसे द्यायचं काम आहे. आमच्या उठण्या टाकतर जायचं काम नाही. काय तुमच्यात भाकरी कालवण मागा इना झाला द्या आम्हाला म्हणून तुमच्यावनी सासा सुनावणी. अगं लागलावा. 10ला उठतीस की अगं आम्ही 5ला उठून सडा सर्व बघा उखंडा झाला असेल घरादाराचा. बाबू जाऊन बघ बरं माझं घर कसं असं टकाटक झालं तुम्ही गेल्यापासून. हो नाही तर आम्ही बरं तुमच्या झालं बाय, इथे चांगलं केलं लोळणच केलं. घ्यायला होता. आदर झालं मग बरं काय व्हायला लागले नीट केलं मग हा? घराला कलर मारून घेतलाय माझ्या मावशी बिया. बाया पत्र्याला का मग मग मी माझ्या चांगली गोष्ट आहे की माय बरं झालं चांगलं ऐकण्यात आल्यावर मला बी बरं वाटतं या. आम्ही असं बसा बस कलर मारून घातला जेवढं आमच्याकडून घडत तेवढं. मावशी माझ्या पत्र्याला गोरे गोरे पत्र्याला मी काळ काळ करून ठेवलाय. बरं बरं चांगली तुमच्या गोष्ट दुरानं. हं. चांगलं आहे लाजाय तरी काय झालं मग आता एखाद्या बिल्डिंगला कलर दिल्यावरच करायला लाव. मग काय दिसूरपणा तर लाजत लावला. लढायची मुतत पळायची माय. मावशी मग काय तर लाज लावीन मुळात चावी. बरं मावशी सांग बरं मी आज कशी दिसायली. लय बरं दिसायला तिथं काय बघायचं. मावशी आज मी मेन लावलंय. मग काय झालं मेन लावलं दिसना वा मला. ते बी तुमचं चोरलंय. अगे उठे कुठं हागे इथं काय मरणाच्या घरी काम आहे की त्या मावशी पशी का बोल मचक करायला लागली म्हण की काय मुरकाय लागली काय बाया. आता सासू पलीकडे? तुझी मूर्खाली बाई आम्ही कशाला तिला बनवू? त्याला का घरी मरणाचं काम आहे. नव्या नवरीवणी लाजायली. आता इथंच नव्या नवरी म्हणे इदूळच्या पारी जमा दिवस मावता तू माझ्या घरी गेल्यावर करू कसा तुझ्या पेकाड्यामध्ये लाद देते. तू चलच घरी चल 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 लोक रस्त्याला चल. का बघ नाटक जा जा बाय जा येता वा आम्ही आमचं सकाळी काय तुला दाखवायला ग? उगाच जा भांडणं करीत जाऊ झाला नका. वाटतं आमचा काय ती म्हणते ती पहारे तुमचे यायचे भांडणे खेळायचे 2 महिने बिनगुरी होता. अगं मेन रावाने केसायचे सकाळी लवकर उठ आणि तिकडे रानामध्ये ये मरणाच्या इकडे म्हणजे इतकं म्हणजे खायला घेऊन ये बघा. पुन्हा सांगितलं नाही म्हणजे आम्हाला इकडे भूक लागते. चपात्या मसुराची डाळ शेंगदाणे पुन्हा लोणचं सगळं घेऊन ये बघ विसरू नको. काम केल्यावर खायला हो ये बघ लवकर. येते वाट बघ. काय बाय ह्याचं काम काय बाया किती तारीफ आहे काम ह्यायचे आणि आम्हाला भाकरी कालवण लोणचं शेंगदाणे काईन बाईन घेऊन या. हा कुठलाही कामाचा न्याय असेल ग माय आम्हाला एक काय बी येत आहे आगावच येत आहे आम्हाला पण कमी नाही.